कराडच्या कृष्णामाई घाटावर पोलिसांनी चांगलीच माझी झडती घेतली. कासेगावला तेजूकडे गेल्यावर कराडची बुद्ध लेणी बघायची म्हणून भाऊजीने डोक्यात घातलेलं. त्यामुळे येईल त्या हाताने गाडीचा दरवाजा उघडून बुद्ध लेण्याचा रस्ता चुकून आम्ही डायरेक्ट कृष्णामाई घाटावर प्रगट झालो. असा कसा रस्ता चुकला म्हणून मागणं दीदीने विचारलं, पण मी म्हणलं जाऊ दे आता घ्या समजून. तवर इकडे आमची चिंगळी पिंगळी घोड्यावरच बसायला टाचा घासायला लागली. त्यांना समजून सांगतोय तवर मोठ्या डोळ्याची नदीतनं एक आळीसारखी दिसणारी गाडी वळवळत यायला लागली. परत तेवढंच मोठं डोळं करून मी कृष्णामाई घाटावरचा डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा बघत बसलो. एवढा भारी नजारा फक्त लांबनं बघून उपयोग नाही म्हणून आम्ही अख्ख्या फॅमिलीनं घुसखोरी करायला चालू केली. सगळ्यात पहिल्यांदा गार्डन मध्ये दोन्ही पायांनी उडी मारली. लगा काय रे ही घाटावर मुंगेगत माणूस, पाय ठेवायला जागा नाही. पण घाटावर एवढ्या सगळ्या गर्दीची सोय कसली खतरनाक केली. तीच बघून आम्ही गार्डन मध्ये आमच्यासाठी जागा सप्पई केली. सगळी माझ्या आधी मला उभा करून बसायला लागली. मग मला लय राग आला. म्हणून तो शांत कराय मी अभिज्ञाला फार दिवशी मागं सरकून बसलो. पण माझ्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. म्हणून मी दिदीचा आणलेल्या पुड्यांचा फाडाफाडीचा कार्यक्रम निवांत बघत बसलो. आणि त्यातलं माझ्या काय वाटायला येणार आहे का नाही ह्यांच्या तावडीतनं वाचून त्याचा विचार करायला लागलो. तर एका चुरकुऱ्याच्या पुढ्यात हात घातला. तेवढ्यात दिदीने हावऱ्या म्हणून चक्राचा पुडा माझ्याकडे फेकला. लाज मी विट्यातच सोडून आलतो. त्यामुळे कुणी जरी काय जरी बोललं, कसा जरी माझ्याकडे पुढा टाकला तरी मी काय कुरकुर खायचं सोडलं नाही. पोट भरल्यावर मी आनंदाच्या भरात कुणाची इच्छा नसताना सगळ्यांना सेल्फीत घेतलं. तोच खेळ बघून 2 पोलीस माझ्याकडे आले. ती बघून सॉरी सर मी असलं काय परत करणार नाही म्हणणार. तेवढ्या तू विट्याचा फेमस ब्लॉगर आहेस का, तुझं व्हिडिओ आम्ही पण बघतो, लय भारी असते, आम्हाला लय आवडते असं पोलीस म्हणले. मग माझ्या पायातल्या मुंग्या पळून गेल्या आणि निवांत त्यांच्याबरोबर घरी जायच्या आधी थोड्या गप्पा मारल्या. आता राहिलेला सगळा किस्सा पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.